मित्रांनो, तिळाचे दाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात। थंडी आल्यावर लोक तिळाचे लाडू खायला चालू करतात। हे खूप गरम असतात, त्यामुळे तीळ आपल्या शरीराला गरमी देते। तीळ औषधी गुणांनी खूप भरलेले आहे, त्यामुळे आयुर्वेदमध्ये पण ह्याचा उपयोग जुन्या काळापासून करता आहे। ह्याच्यात विटॅमिन्स, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, ओमेगा 6 फॅटी ॲसिड, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट सारखे खूप पौष्टिक तत्व आहे, जे तब्येतीला लाभदायक आहे। तीळ खाल्ल्याने हाडं सुद्धा मजबूत होतात आणि पाचन तंत्र पण चांगलं राहतं। हेच रोज खाल्ल्याने वजन सुद्धा कमी होतं। पण एवढे फायदे असून सुद्धा काही लोकांना तीळ नाही खायला पाहिजे। हो, काही लोकांसाठी तीळ खूप नुकसानदायक आहे। ह्याचं जास्त सेवनाने शरीरामध्ये खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात। तर जाणूया तिळाचं सेवन कोणत्या लोकांनी नाही केलं पाहिजे। मित्रांनो, ज्या लोकांचं पाचन कमजोर आहे त्या लोकांनी तीळ नाही खाल्लं पाहिजे। ह्याचं सेवन केल्याने पोटाचे आजार होऊ शकतात। हेल्थ एक्सपर्टच्या नुसार तीळचं जास्त सेवन करून ब्लोटिंग किंवा कब्ज, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं। अशामध्ये कमजोर पाचनवाल्यांनी ह्याचं सेवन नाही केलं पाहिजे। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, काही लोकांना तीळचं सेवन करून एनर्जीचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो। ह्याच्यात खाजव, स्किन प्रॉब्लेम्स किंवा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होऊ शकतो। अशामध्ये ज्या लोकांना तिळाची ॲलर्जी आहे त्या लोकांना तीळ खाणं सोडायलाच लागेल। आणि अजून प्रेग्नेंट लेडीजनी तिळाचं सेवन कधीच केले नाही पाहिजे। मित्रांनो, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि बर्वेज टीव्हीला नक्की सबस्क्राईब करा।